compare henceforth, like, what is the difference between King Saul's anointing and King David's anointing? आणि आज आम्ही अभ्यास करणार आहोत की काय फरक आहे नेमका दाविदाचा अभिषेक आणि शाऊलाचा अभिषेक यामधला जो फरक आहे तो काय नेमका आहे ते आज आम्ही शिकणार आहोत. When I'm studying the Word of God, I've been really blessed. आणि ज्यावेळेस मी प्रभूच्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस खरोखर मी आशीर्वादित होतो. Every time I study, I'm really encouraged. Now also I can feel the presence of the Lord very strongly. आणि ज्या वेळेस मी अभ्यास करतो मी खरोखर उत्तेजित होतो आणि आता सुद्धा देवाच्या अद्भुत अशा उपस्थितीचा अनुभव मी स्वतः घेत आहे. Think of our background, our past, where we have come from. आणि आपला जो पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीविषयी विचार करा. आम्ही कुठून आलो, आम्ही काय होतो, who we were, where we have come from, where we have come from. आणि कुठून आम्ही आलेलो आहोत. We saw both of their life when we compared the life of Saul. He is from the tribe of Benjamin. आणि आपण दोघांचंही जीवन आपण पाहिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही तुलना करतो तर शाऊलाचं जीवन जे आहे तो एक बेंजामिन कुळामधला तो होता. And he was among all the tribes. He was the least among all the tribes. And from the family also, he was the least among all the families. आणि बेन्यामीन जे कुळ होतं ते संपूर्ण कुळामधलं सगळ्यात खालचं कुळ होतं, शेवटचं कुळ होतं. आणि त्या बेन्यामीन कुळातला हा परिवार सुद्धा अतिशय सगळ्यामध्ये आपण म्हणू शकतो की गरीब असा असेल किंवा खालचा असा होता. And we saw even the life of David. David also, we say, shepherd boy, shepherd. We think, it's a great, some degree or, the position. We studied on that also. आणि मग आम्ही दाविदाचं जीवन बघतो. दावीद सुद्धा एक मेंढपाळ होता. ती काही डिग्री नव्हती किंवा एक मानाचं पद असं ते नव्हतं. And then we saw that how David was looked down in the family. आणि मग आम्ही पाहिलेले आहे की दाविदाला सुद्धा परिवारामध्ये कशा प्रकारे तुच्छ वागणूक त्याला मिळत होती. All of his brothers wanted to kill David when he was born. आणि त्याचे सगळे जे भाऊ होते ज्यावेळेस त्याचा जन्म झाला त्याला मारण्याची इच्छा त्यांची होती. त्याला जीवे मारायचं त्यांची इच्छा होती. Father said, "Don't kill him, but we'll keep him as a servant in the family." पण त्याच्या पित्याने त्याच्यावरती दया दाखवून त्याला म्हटले की ठीक आहे, त्याला मारू नका, त्याला जन्म देऊ द्या, त्याला आयुष्यभर आपण सेवक एक गुलाम म्हणून ठेवूया. So he was given the shepherd thing was one of the poor, the lowest thing was looked down in those days. आणि मग त्या खालच्या सगळं खालच्या दर्जाचं जे काम होतं म्हणजे जे गुलामांच्या कडनं करून घेतलं जायचं ते काम दाविदाला दिलं गेलं. जरी तो त्या घरातला मुलगा होता तरीही त्या प्रकारचं त्याला काम दिलं गेलं. So both of these, when we compare their lives, they come from very poor, down situation that God has lifted them up. आणि मग दोघांचेही जीवन ज्यावेळेस आम्ही तपासून पाहतो ते दोघेही खूप खालच्या स्तरामधून ते आलेले आहेत ज्यावेळेस देवानं त्याला उचललेलं आहे. Personality wise, King Saul was strong and smart, everything was good. आणि जर आम्ही शरीरयष्टीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शाऊल राजा हा धिप्पाड होता, दिसायला सुंदर होता, सगळं काही व्यवस्थित होतं. But we saw that he was very timid, he was afraid, and he was fearful to come in the front of the people, and he was hiding himself. आणि मग आम्ही पाहिलेले आहे की जरी तो धिप्पाड होता, दिसायला सुंदर होता, पण त्याच्यामध्ये धैर्य जे आहे, धाडस जे आहे ते कमी होतं, तो भित्रा होता. म्हणून आपण पाहिलेलं की त्यांना लोक त्या अडगळीच्या खोलीमध्ये त्याने स्वतःला लपवून ठेवलेलं होतं. So when we study their lives, we understand, we compare our life. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांचा अभ्यास करतो, त्यांच्या जीवनाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला समजून येतं आम्ही आमच्या जीवनाची तुलना त्याच्याशी करायला लागतो. When we study, I also understood that where God has brought me from, where I was, and God has lifted me up. आणि ज्यावेळेस मी देखील अभ्यास केला त्यावेळेस मलाही समजून आलं की मी काय होतो, मी कुठं होतो आणि देवाने मला कुठं आणलेलं आहे. We saw that God taught us that Saul, the Benjamin, such a least among all the tribes, among all the families, was the least
but God chose him to be king over Israel. आणि मग आपण पाहिलं की बेंजामिन कुळ सर्वात खालचं कुळ, ज्या सर्व खालच्या कुळातून देवानं त्याला उचललं आणि त्याला इस्रायलावरती त्याला राजा म्हणून नेमलं. And first Samuel we saw chapter 10 verse 1 that Samuel came and anointed him to be king over Israel. आणि पहिले शमूएल मध्ये आपण पाहिलेलं आहे की शौलाची निवड झालेली आहे इस्रायलावरती राजा म्हणून. Dear people of God, माझ्या प्रियानो, many times when God anoints us, God chooses us, we forget the past. पुष्कळ वेळा असं होतं त्यावेळेस देव आमची निवड करतो, आम्हाला अभिषेक करतो, आम्हाला चालवतो, त्यावेळेस आम्ही आमचा भूतकाळ जो आहे आम्ही विसरून जातो. The psalmist, I like that. In 103 Psalms he says, "Bless the Lord, O my soul, and forget not his benefits." आणि मग स्तोत्रकर्ता जो सांगतो त्याच्यासाठी मला धन्यवाद देत आहे देवाला, कारण 103 स्तोत्रामध्ये त्याने सांगितलं. Second verse, 103 Psalm verse 2. आणि हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. He says, forget not all his benefits. This whatever he has done for us, we are not supposed to forget. आणि तिथे सांगितले, खूप सुंदर तिथे सांगितलेलं आहे की त्याचे सर्व जे उपकार आहेत, म्हणजेच काय की देवाने आमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते आम्ही विसरता कामा नये. And also we studied both the life, we compared that, so we saw that God chose Saul and God made him to be king over Israel. आणि दोघांचे जीवन आम्ही तपासलेलं आहे, तुलना केलेली आहे आणि आम्ही पाहिलेलं आहे की देवाने शौलाला इस्रायलावरती राजा म्हणून नेमलेले आहे. We were also in the world of darkness once upon a time. आणि एकेकाळी आपण सुद्धा त्या अंधाराच्या जीवनामध्ये, अंधाराच्या जगामध्ये जीवन जगत होतो. We counted ourselves good for nothing. आणि आम्ही स्वतःला कशासाठी चांगलं नाही, जे काही कुचकामी आपण आहोत असं आपण ठरवून ठेवलं. When I compared my life, I looked on my life, I saw only was failure, 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 0, 0, 0. आणि ज्यावेळेस मी माझं जीवन करतो आणि माझ्या जीवनाची मी तुलना करतो, मला एकच गोष्ट दिसून येते की माझ्या जीवनामध्ये फक्त अपयश अपयश आणि अपयशच होतं. We all have sinned against God. आम्ही सर्वांनी देवाविरुद्ध पाप केलेला आहे. We all are sinners. आम्ही सर्वजण पापी आहोत. God hates the sin, आणि देव पापाचा द्वेष करतो, but He loves us all. पण तो तरीही जरी आम्ही पापी होतो, तो पापाचा द्वेष करतो, पण तो आपणावर प्रेम करतो. That's why in Romans 5:8 says, while we were yet sinners, Christ died for us all. आणि म्हणूनच रोमकरांच्या 5व्या अध्यायाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही पापीच होतो तरी येशू ख्रिस्त आम्हा सर्वांसाठी मेलेला आहे. He loves us so much. तो आमच्यावर खूप प्रेम करतो. No doubt today you may think that God chose Saul and David to be king over Israel. मग आज कदाचित तुम्ही हा विचार कराल की देवाने शौलाला आणि दाविदाला इस्रायल घराण्यावरती राजा म्हणून त्याची नेमणूक केली. And today we sang the songs that our Lord is a King of Kings and the Lord of Lords. आणि आज आम्ही गीत गायलेलं आहे की आपला देव जो आहे तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. And who we are today? आणि आज आम्ही कोण आहोत? And what do we consider ourselves today for us? आणि मग आज आम्ही स्वतःला काय म्हणून समजून घेत आहोत? It's a grace of God that we are in His presence. ही देवाची कृपा आहे की आम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. We were in the once upon a time we were in the darkness. आणि एकेकाळी आम्ही त्या अंधाराच्या जगामध्ये होतो. We were enemies of God. आणि आम्ही देवाचे शत्रू होतो. But in spite of that, God loved us. पण त्या सर्व गोष्टींमध्ये देवाने आमच्यावरती प्रेम केलं. And today God has made you and me, all of us, as His children, and He's
members of the body of Christ. पण आज देवानं तुम्हाला, मला आणि आपल्या सर्वांना त्याची लेकरं बनवलेलं आहे आणि त्या ख्रिस्ताचा अवयव, ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव म्हणून आम्हाला घडवलेला आहे. Lord God is our King of Kings, and who are we? आणि मग जर आमचा देव जो आहे तो देवाचा, राजांचा राजा आहे, तर आपण कोण आहोत? When we say we are His children, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही त्याची लेकरं आहोत, then we are princes and princesses in the kingdom of God. आम्ही देवाच्या राज्यामध्ये राजकुमार आणि राजकुमारी आहोत. What an honor and privilege God has given us this morning to come in His presence. आणि किती छान आदर आणि सत्कार देवानं आम्हाला दिलेला आहे आजच्या या सकाळी त्याच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी. That we could come in the presence of God and worship Him. आणि आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊ शकतो आणि आम्ही त्याची आराधना करू शकतो. God not just chose us from this world of darkness. आणि देवाने फक्त आम्हाला त्या अंधकाराच्या जगातूनच निवडलं असं नाही. First Peter chapter 2 it says, once upon a time we are far from the Lord. आणि मग पहिले पेत्रामध्ये सांगितलेलं आहे की एक काळ असा होता की आम्ही देवापासून लांब होतो. But God has brought us closer to Him. पण आता देवानं आम्हाला त्याच्या जवळ आणले. Once upon a time we were in the world of darkness, but He has brought us in the light. आणि एकेकाळी आम्ही अंधकारात जीवन जगत होतो, आम्ही चाचपणात होतो, पण आता त्यानं आम्हाला प्रकाशामध्ये आणलेलं आहे. Matthew 5:14 says, आणि मग ते शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 14 वचन आम्हाला God says you are the light of this world. आणि तो देव असं सांगत आहे, प्रभू म्हणत आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Today we are His children and God has made us as a light in this world of darkness. आणि आज आम्ही त्याची लेकरं आहोत आणि देवानं आम्हाला या अंधकाराच्या जगामध्ये प्रकाश म्हणून निवडलेला आहे. And you might say God did not anoint me as a king as Saul and David. आणि कदाचित तुम्ही म्हणाल, अरे देवाने तर काय मला सौलासारखा आणि दाविदासारखा अभिषेक केलेला नाही त्याच्या म्हणून. If we believe in the Lord, जर तुम्ही देवावर विश्वास if we ठेवता, know our God, जर तुम्ही देवाला आपला जाणता, if we know His words, जर तुम्ही त्याच्या वचनाला जाणता, त्याचा विश्वास ठेवता, then you will understand who we are in God. आणि मग तुम्हाला समजून येईल की आपण प्रभूमध्ये कोण आहोत. The Lord things to study and know. पुष्कळशा गोष्टी आहेत शिकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी. First Peter chapter 2 verse 9 and 10. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 9 आणि 10 वचन. God has chosen us. देवाने आपल्याला निवडलेलं आहे. First Peter chapter 2 verse 9 and 10. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 9 आणि 10 वचन. But ye are a chosen generation, a royal priesthood, and a holy nation, a peculiar people, that ye should show forth the praises of Him who hath called you out of darkness into His marvelous light, which in time past were not a people, but are now the people of God, which have not obtained mercy, but now have obtained mercy. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. Once upon a time, एकेकाळी I was a sinner. मी पापी होतो. Once upon a time, एकेकाळी I was an enemy to God. मी देवाचा शत्रू. Once upon a time, I was a failure in my life. आणि एकेकाळी मी माझ्या जीवनामध्ये अपयशी झालेला व्यक्ती. I looked upon myself as a good for nothing. आणि मी स्वतःला एक कुचकामी व्यक्ती म्हणून समजत होतो. But in such a situation, God loved me and He chose me in Christ Jesus. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने माझ्यावर प्रेम केलं आणि येशू ख्रिस्तामध्ये त्याने मला निवडलं. And today, the word of the Lord says to me, आणि आज देवाचं वचन मला सांगतं, I am a chosen generation. आणि मी निवडलेला वंश. I am a royal priest. आणि मी एक राजकीय याजक I am a part of that holy nation. आणि मी त्याच पवित्र
नागरिक आहे. I am a peculiar person, people. Peculiar chosen people. आणि मी एक निवडलेला व्यक्ती आहे. I am called out of darkness into His marvelous light. आणि मी त्या अंधकारामधून त्या चमत्कारिक अद्भुत प्रकाशामध्ये मी आलेलो आहे. Maybe in the world earthly I don't have any chair as a king. आणि कदाचित जगामध्ये माझ्यासाठी कुठला पद मान सन्मान किंवा ती खुर्ची नाहीये, सिंहासन नाहीये राजा म्हणून. I don't need it. मला त्याची गरज नाही. Because my Father is sitting on that throne. कारण माझा देव, माझा जो पिता आहे, स्वर्गीय पिता, तो त्या सिंहासनावरती आरूढ आहे. And I get excited. आणि मी उत्साहित होतो. Just imagine, विचार करा, your father is your prime minister. आणि तुमचा पिता जो आहे, बाप जो आहे, तो प्रधानमंत्री आहे. Every time you go, आणि तुम्ही ज्यावेळेस जाता, you need permission for that. त्यात तुम्हाला त्याची परवानगी घ्यायची. When you want to go to and meet him, आणि ज्यावेळेस तुमची इच्छा असेल की आपल्या बापाला जो भेटायचा आहे, whether he's in the office, त्या ऑफिसमध्ये असेल, he is a prime minister or he's a boss, whatever it is for the people of the world. आणि मग ते प्रधानमंत्री असू दे किंवा कुठला अधिकारी असू दे, जे काही असेल ते जगासाठी आहे. But when our father is a prime minister or is a boss, ज्यावेळेस आमचा स्वतःचा पिता प्रधानमंत्री आहे, एक अधिकारी आहे, we don't need anything. We will just go ahead because he's our father. आम्हाला कोणाची गरज आहे? आम्ही काही सिक्युरिटी गार्ड आम्हाला अडवणार नाहीये, कोण आम्हाला बोलणार नाहीये. तो पिता आहे आमचा आणि कोणीही आम्हाला अडवणार नाही. How do you consider yourself? That is your important thing. आणि मग तुम्ही स्वतःला काय समजता हे खूप महत्त्वाचं आहे. I am now 50 plus years man now, but still I become some kind of child. I run to my father who is sitting on my throne and I just kiss him, I just love him, I just hug him. आणि मग आता मी एक 50 वर्षापेक्षा जास्त असा एक पुरुष झालेलो आहे, पण तरी सुद्धा अजूनही मी माझ्या देवासमोर मी लहान करतो, मी पळत जातो माझ्या देवाकडे, त्याला मिठी मारतो, त्याला मुके देतो. He has made me a royal priesthood. त्यानं मला एक राजकीय याचक बनवले. We are in the Bible study. We are studying on the life of Moses. आणि शास्त्राभ्यासामध्ये आम्ही मोशेच्या जीवनावर शिकत आहोत. The Pharaoh's daughter adopts Moses. आणि फारोच्या कन्येनं जे आहे त्या मोशेला दत्तक घेतलं. And he becomes a prince. आणि मग तो राजा झाला. If he can become a prince in that palace, why not in myself in the kingdom of God? आणि मग जर तो दत्तक घेतलेला पुत्र त्या राजाच्या घरामध्ये, राजवाड्यामध्ये राजकुमार म्हणू शकतो, तो राहू शकतो, तर मग मी माझ्या देवाच्या घरामध्ये एक राजकीय याचक म्हणून मानले होऊ शकतो. Once God appoints us, एकदा देवाची निवड केली आहे. when we have studied in the past about the life of Esau and Jacob, आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या काही काळामध्ये आम्ही एसाव आणि याकोबाविषयी आम्ही शिकलेलो होतो. Esau, he sells out his birthright. आणि आपल्याला माहिती आहे की एसावने काय केलेलं आहे की आपला जो जन्माचा हक्क आहे, ज्येष्ठत्वाचा हक्क, तो त्याला विकला. By doing so, he despised the God-given authority. आणि मग अशा करण्याच्या द्वारे त्याने देवाने जो अधिकार त्याला दिलेला होता, हक्क जो त्याचा होता, त्याचं त्याला तुच्छ मानलं. I like the today's words. Rohan, keep it up. Very wonderful word today has come from your mouth. आणि मग आज खरंच असं उत्तेजनाचं वचन मला खूप आवडलं. रोहनला मी उत्तेजित केलं की असंच प्रभू वाटत राहा. We cannot keep our two legs in different places and try to be 50-50. आणि मग आम्ही दोन दगडावरती पाय ठेवून आम्ही इकडं आणि तिकडं स्वतःचं तोल सावरू शकत नाही. Once God has called us, God has chosen us. आणि एकदा जर आम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे, देवाने आम्हाला निवडलेलं आहे. When the scripture says we are royal priesthood, we are a chosen generation. ज्यावेळेस आम्हाला वचन सांगतं की आम्ही निवडलेले लोक, वंश आहोत, आम्ही राजकीय याचक आहोत. And Matthew 5 says that we are the light of this world. आणि मग ते शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही या जगाचा प्रकाश आहोत. So we need to consider our character, our ways. What are we doing today? आणि मग आम्ही आमचं व्यक्तिमत्व
very, very careful. मग आम्ही खूप काळजीपूर्वक राहायला पाहिजे. Now it's our duty now. की आज आमचं कर्तव्य आहे. Ephesians 4. Let's come with me to Ephesians chapter 4. आणि इफिसियन्स पत्र याचा 4 अध्याय निवडलं. 4 chapter 4 verse 30. Ephesians 4:30. इफिसियन्स पत्र याचा 4 अध्याय आणि 30. Ephesians chapter 4 verse 30. And grieve not the Holy Spirit of God, whereby ye are sealed unto the day of redemption. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी करून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. You know, when God anoints us, when God anointed Saul to be king over Israel, मग एकदा का देवाने मला अभिषेक केला, ज्यावेळेस देवानं शाऊलाला राजा म्हणून अभिषेक केला, when God has made you and me as His children, आणि ज्यावेळेस देवाने तुम्हाला आणि मला त्याची लेकरं म्हणून बनवलेला, and through His Holy Spirit He has given us a boldness to call Him as an Abba Father. आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला आपल्याला ते धाडस दिलेलं आहे की आम्ही त्याला अबा बाबा म्हणून हाक मारू शकतो. So we need to be very careful that it says, grieve not the Holy Spirit of God, whereby ye are sealed unto the day of redemption. आणि मग आम्ही खूप काळजी घेतली पाहिजे, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, कारण खंडणी करून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेले आहात. Once we were anointed, but still we need to be careful. आणि एकेकाळी आमचा अभिषेक झाला होता, पण तरी आम्हाला काळजीपूर्वक राहायला पाहिजे. We have to maintain that anointing. आम्हाला तो अभिषेक जपून ठेवला पाहिजे. We should not quench the Spirit of the Lord. आणि देवाच्या आत्म्याला खिन्न नाही केलं पाहिजे. 1 Thessalonians 5 verse 19. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 19वा वचन. Do not grieve the Spirit says, and in the 1 Thessalonians 5:19 it says, quench not the Spirit. 1 Thessalonians chapter 5 verse 19. पहिले तेसलोनिकरास पत्र याचे 5वा अध्याय आणि 19वा वचन. पण सापडला असेल तो वाचा. आत्म्याला विसरू नका. Yeah, quench not the Spirit it says. आणि आत्म्याला विसरू नका असं वचन आम्हाला सांगतं. When it is telling, when we are filled with the Holy Spirit, it is possible. We can grieve the Holy Spirit, we can quench the Holy Spirit. आणि मग कधी आत्म्याला विसरू नका म्हणून सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आत्म्याला पूर्ण भरतो त्यावेळेस ही शक्यता आहे की आम्ही आत्म्याला खिन्न करतो किंवा आम्ही त्या आत्म्याला विसरून टाकतो. So we need to be very careful. आम्ही खूप काळजीपूर्वक How we can grieve the Holy Spirit? आणि मग कसं आम्ही त्या आत्म्याला स्वलन ठेवलं पाहिजे. How we can quench? How we can grieve the Holy Spirit? आणि आम्ही कसं आम्ही त्या आत्म्याला खिन्न करतो, कसं आम्ही आत्म्याला विसरतो. Isaiah 63, यशाया याचा 63 अध्याय. book of Isaiah chapter 63 verse 10. यशायाचं पुस्तक याचा 63 अध्याय आणि Verse 10. 10. But they rebelled and vexed his Holy Spirit. Therefore he was turned to be their enemy and he fought against them. Isaiah 63 verse 10. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला. तो स्वतः त्यांच्याशी लढला. So, you know, they rebelled against God and vexed his Holy Spirit, it says. आणि मग त्यांनी देवाविरुद्ध बंड केलं आणि ते देवाचे शत्रू बनले. So how we can grieve or quench the Holy Spirit? आणि मग कसं आम्ही त्या देवाच्या आत्म्याला, पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न करू शकतो? When we rebel against God and grieve the His Holy Spirit. आणि मग ज्यावेळेस आम्ही देवाविरुद्ध बंड करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करतो. Turn with me to Numbers chapter 14 verse 11. गणना याचा 14वा अध्याय 11वा वचन. Numbers chapter 14 verse 11. गणना 14:11.
And the Lord said unto Moses, how long will these people provoke me? And how long will it be they believe me? And how long will it be ere they believe me for all the signs which I showed among them? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोटवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि आमच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहून की हे कोटवर माझ्यावर विश्वास ठेवणार आहे. God does such a wonderful, marvelous things in our life. आणि देवाने अशा अद्भुत आणि सुंदर गोष्टी आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. David says, how marvelous and wonderfully you have formed me when I was in mother's womb. आणि मग दावीद जसं म्हणतो स्तोत्रामध्ये की किती अद्भुत रीतीनं तू माझ्या आईच्या उदरामध्ये घडली केलेली आहे. But we forget that what the Lord has done for us. आणि आम्ही विसरून जातो की देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे. We go in the front of the mirror and we look and say how smart I am. आणि आम्ही आरशासमोर जातो आणि आम्ही स्वतःला सजवण्यामध्ये मस्त होतो की आम्ही किती सुंदर आहोत. I am smart. आम्ही सुंदर आहे. We try to become over smart, not smart. We try to become over smart. आम्ही अति शहाणे बनण्याचा प्रयत्न करतो. By doing so, we are saying, God, we don't believe in you. असं करण्याच्याद्वारे जणू काय मी देवाला म्हणत आहे की देवा आम्ही तुझ्यावर काय विश्वास ठेवू. Oh, I am smart. मी सुंदर आहे. Psalm 78. स्तोत्र याचा 78. 78 वचन आहे. 17 to 19. 17 ते 19. Psalm 78, 17 to 19. And they sinned yet more against him by provoking the Most High in the wilderness. And they tempted God in their heart by asking meat for them, lest eat. They spake against God, and they said, can God furnish a table in the wilderness? तथापि ते त्याच्या विरुद्ध अधिकाधिक पातक करू लागले. परस्पराविरुद्ध वृक्ष अरण्यात त्यांनी बंड केले. त्यांनी आपली इच्छा तृप्त करण्यासाठी अन्न मागून आपल्या मनात देवाची परीक्षा पाहिली. ते देवाविरुद्ध बोलले. ते म्हणाले, रानात भोजनाची सिद्धता करण्यास देव समर्थ आहे काय? By doing all these things, by our behavior, by our action, by our words, we are provoking God. We are speaking against God. आणि मग आम्ही असं करण्याच्या द्वारे असल्या आमच्या ज्या काही कृत्य आहेत, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या कृतीच्या द्वारे आम्ही देवाचा परीक्षा बघतो. आम्ही त्याला तुच्छ केलं. We murmur against God. आम्ही देवाविरुद्ध कुरकुर करतो. We sin against God. आम्ही देवाविरुद्ध करतो. What did God tell Saul? Let us come to the point. आणि मग देवानं शाऊलाला काय सांगितलं त्या मुद्द्याकडे आम्ही येऊया. We saw that God chose Saul from Benjamin. आणि आम्ही पाहिलेलं आहे की देवानं शाऊलाला ते बेन्यामीन वंशामधून निवडलेलं आहे. To be king over Israel. आणि इस्रायल घराण्यावरती राजा म्हणून God has chosen us today to be His royal priesthood. He's the chosen generation as a kings and priests. आणि आज देवानं तुम्हाला आणि मला देखील निवडलेला वंश, राजकीय याजक आणि त्याचे स्वतःचे लोक म्हणून निवडलेला आहे. So we as the children of God today, आणि म्हणून आज आम्ही देवाची लेकरं येणार. we need to be obedient to His words. आम्ही त्याच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. Turn with me to 1 Samuel chapter 15. आणि पहिले शमूएल याचा 15 अध्यायाकडे आम्ही जाऊया. 1 Samuel chapter 15, verse 1 will read. Samuel also said unto Saul, the Lord sent me to anoint thee to be king over his people, over Israel. Now therefore hearken thou unto the voice of the words of the Lord. शमूएल शाऊलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याचा राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठवले होते. तर आता परमेश्वराचे म्हणणे आहे, When God has
anointed us, when God has chosen us, ज्यावेळेस देवाने आमची निवड केलेली आहे, देवाने आम्हाला अभिषेक केलेला आहे, Samuel is telling to Saul, now it is your duty, it is our responsibility to hear the word of the Lord. माझा शमूएल जो आहे तो शाऊलाला म्हणत आहे की आमचं कर्तव्य आहे, की आमची जबाबदारी आहे की देवाच्या वचनाकडे आम्ही कान द्यायला पाहिजे, आम्ही त्याचं ऐकायला पाहिजे. Scripture says, Paul says, do not be hearer of the word, but be doer of the word. आणि मग वचन जसं आम्हाला सांगतं की जगाचं केवळ वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. Do not be hearer of the word, but be the doer of the word. आणि मग फक्त वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे कृतीमध्ये आणणारे असा. So when God spoke to Saul through Samuel, मग ज्यावेळेस देव शमूएलाद्वारे बोलला, listen the voice of the word of the Lord. आणि देवाच्या वाणीकडे परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. So when God spoke to Saul, it was his duty, it was his responsibility to do accordingly what the Lord has told him. आणि मग ज्यावेळेस शाऊलाला देवाने सांगितलेलं आहे की देव काय म्हणतो ते ऐक, तर मग हे त्याचं कर्तव्य आहे, त्यानुसारच त्याला करा. 1 Samuel 15 verse 2 and 3. Thus says the Lord of hosts, I remember that which Amalek did to Israel, how he laid wait for him in the way when he came out from Egypt. Now God is telling to King Saul, now go and smite, means attack Amalekite and utterly destroy all that they have, and spare them not, but slay both men and women, infant and suckling, ox or sheep, camel and ass. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याच्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचेच मला स्मरण आहे. तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची दया करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, तानी गाडी, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर. We know, we understand that, Saul was chosen as a king over Israel. आणि आपल्याला माहिती आहे, आपण समजून घेतो की शाऊलाला देवानं इस्रायलावरती राजा म्हणून निवडलेला आहे. But he rebelled against God. पण त्याने देवाविरुद्ध बंड केलं. So God rejected him. म्हणून देवाने त्याला नाकारलं. But what was the thing, that reason that God rejected him? पण त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की देवाने त्याला नाकारलं? That is what we are saying. आणि हे आहे कारण. God told to go to Amalekite people and smite them, utterly destroy all that they have, and spare them not, but slay both men and women, infant and suckling, ox and sheep, camel and ass. आणि परमेश्वराने त्याला आज्ञा दिलेली होती की सेनाधीश परमेश्वराने सांगितलं की तू जा आणि अमालेकांना काय तर मार दे, तर त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची घर करू नको. पुरुष, स्त्रिया, अर्भके, ताठी पाळे, बैल, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वांचा संहार कर. Let us read verse 8. आणि 8व्या वचनाने वाचूया. And he, means Saul, King Saul, took Agag, the king of the Amalekites, alive, and utterly destroyed all the people with the edge of the sword. त्याने अमोलेकांचा राजा अगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तलवारीने निखालस संहार केला. 9th verse, but Saul and the people spared Agag and the best of the sheep and of the oxen and the fatling and the lambs and all that was good, and would not utterly destroy them, but everything that was wild and refuse that they destroyed utterly. तरी पण शाऊलाने व लोकांनी आगागाला जिवंत राखले. पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले. त्यांचा अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही. तर जे काही टाकाऊ व कुचकावाचे होते
त्याचाच त्यांनी अग्निनाश केला. What did we read in the verse 3? आम्ही 3ऱ्या वचनामध्ये काय वाचतो? God said, go and smite Amalekite, utterly destroy all that they have, and spare them not. आणि मग देवाने त्याला सांगितलेलं आहे की तू जा आणि अमालिकी लोकांना मार दे, त्याच्याकडे जे काही आहे त्याचा संपूर्ण संहार कर, त्याच्यावर दय करू नको, जे काही आहे ते संहार कर, संपव, नाश कर. Whether it is an infant or suckling, ox or sheep, camel ass or man or woman, kill everything and everybody. आणि कुणाचीही दय करू नका, पुरुष, स्त्रिया, अर्भके, त्यांची जनावरे सगळ्याला मारू. But here in the 8th verse we read that Saul took Agag, the king of Amalekites, alive and utterly destroyed all the people with the edge of the sword. But Saul and the people spared Agag and best of the sheep and the oxen and the fattening and the lambs and all that was good. आणि आम्ही मग 8व्या आणि 9व्या वचनामध्ये पाहतो की पहिल्यांदा त्यांनी त्याच्या राजाला जिवंत पकडलं. देवाने सांगितलं की त्याला मारून टाकायचं आहे, पण त्याला जिवंत ठेवलं. आणि त्यानंतर शौलाला आणि त्याच्या लोकांना त्या जे काही त्याचं आहे ते चांगलं उत्तम जे आहे त्याचा नाश करायला. आणि एवढं चांगलं कसं मारायचं, कसं टाकायचं, तर त्यांनी जे उत्तम होतं ते राखून ठेवलं आणि जे कुचकामाचं होतं, उपयोगी नव्हतं, त्याला त्यांनी मारून टाकलं. Read 17 and 18. 17 आणि 18. And Samuel said, when thou wast little in thine own sight, wast thou not made the head of the tribe of Israel? And the Lord anointed thee king over Israel. And the Lord sent thee on a journey and go and utterly destroy the sinners, the Amalekites, and the fight against them until they be consumed, destroyed completely. आणि शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास, तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केलेला आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला. मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की जा त्या पापिष्ट अमोलेक्यांचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होईल तोपर्यंत त्याशी युद्ध कर. What the 20th verse says? And Saul said unto Samuel, yeah, I have obeyed the voice of the Lord, and I have gone the way which the Lord sent me, and I have brought Agag, the king of Amalek, and have utterly destroyed the Amalekites. But 21 verses, but the people took the spoil, sheep and oxen, chief of the things which should have been utterly destroyed, to sacrifice unto the Lord thy God in Gilgal. शाऊल शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे. परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमोलेकांचा अग्नी संहार करून त्याचा राजा अगाग यास घेऊन आला आहे. पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तिथून लोकांनी उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ती तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करावयास राखून ठेवले आहे. But what did we read in the verse 3? 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला काय वाचतो? God said, go smite Amalekite and utterly destroy all that they have and spare them not. आणि देवाने त्याला सांगितलं होतं की जा अमालेकास मार दे आणि त्याचा संपूर्ण संहार कर, जे काही आहे त्याचा नाश. But here he is saying, oh, I have obeyed the voice of the Lord, and I have gone the way which the Lord sent me, and have brought Agag the king. आणि मग तो म्हणतो 21व्या वर्षामध्ये तो सांगा, अरे मी देवाच्या वचनाचा अगदी पालन केलेला आहे. ज्या मार्गाने देवाने जायला सांगितलं त्याच मार्गाने केलेला आहे आणि आम्हाला त्याचा संपूर्ण संहार केलेला आहे. And 21st verse says, these all things we have brought, or people have taken this to offer, to sacrifice unto the Lord, the God in Gilgal. आणि मग इथं तो सांगत आहे 21व्या वर्षामध्ये जे काही आम्ही आणलेले उत्तम आणलेले, साधं सुद्धा काही आणलेले नाही, उत्तम आणलेले. कशासाठी? तर तुझा देव याला गिलगाल येथे यज्ञ करावे. Very, very important one word is there. खूप महत्त्वाचा एक शब्द होता. She did also give stress on that word. आणि जाणून बुजून त्या शब्दावरती मी भर दिलेला आहे. Whose God is? कोणाचा देव आहे? Is your God.
तुझा देव For your God I have brought these all good things to sacrifice in Gilgal. तुझ्या देवासाठी तिथं गिलगाल येथे यज्ञ करायला हे सगळं काही आहे. 17th verse, what Samuel had told him, when thou wast little in thine own sight and was not made the head of the tribe of Israel, and the Lord anointed thee king over Israel. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास, तरी तुला इस्रायल कुळाचा नायक केलेला आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. Dear people of God, माझ्या प्रियानो, forget not his benefits, David says. दावीद असं म्हणतो की त्यांना जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ते विसरू. He is not telling others to do that. आणि त्यांना तो इतरांना करण्यासाठी नाही सांगत. He is telling his own soul. तो स्वतःच्या आत्म्याला सांगतो. Bless the Lord, O my soul, and forget not his benefits. आणि हे माझ्या अंतर्यामात देवाचा धन्यवाद कर आणि त्याने जे काही तुझ्यासाठी केलेलं आहे त्याला विसरू नको. Who made Saul king over Israel? कोणी देव शौलाला इस्रायलावरती राजा बनवलं? Who made? कोणी बनवलं? God made him देवाच्या दृष्टीने king over Israel. इस्रायलावरती राजा बनवलं. Who told Samuel to go and to anoint Saul to be king over Israel? आणि शमूएलला कोणी सांगितलं होतं की जा आणि शौलाला राजा म्हणून अभिषेक कर? God told Samuel to go and anoint. आणि पुन्हा देवालाच सांगितलं होतं शमूएलला की जा आणि राजा त्याला बनव, त्याला अभिषेक कर. And here now we read, now Saul is saying now to Samuel, we have brought these all things to offer your God. आणि तर तोच शाऊल ज्याला देवाला निवडलं, देवाला राजा बनवलं, तो शमूएलच म्हणतोय की हे सगळं जे काय उत्तम मी आणलेलं आहे ते तुझ्या देवाला यज्ञ म्हणून मी आणलेलं आहे. Dear people of God, अशा प्रिया, we think, sometimes God, just did us partiality or injustice. Sometimes we think that. आणि आज जसं मध्यस्थीचं वचन आपल्यासाठी आलं उत्तेजकाचं, त्या वचनानुसार आम्ही कधी कधी स्वतःला विचार करतो की देव आपल्यामध्ये भेदभाव करतोय, आपल्याला बघत नाही, आपली प्रार्थना ऐकत नाही. He anointed Saul to be king over Israel. त्याने शौलाला इस्रायलावरती राजा म्हणून निवडून केली. He did rebel against God and God rejected him. आणि मग त्याला देवाविरुद्ध बंड केला आणि देवाने त्याला नाकारलं. Was it the only one reason that God rejected him? फक्त एकच कारण होतं का की देवाने त्याला नाकारलं? Come back to the 13th chapter of Samuel, 1 Samuel. आणि पहिले शमूएलच्या 13व्या अध्यायामध्ये आहे. And verse 8 onward we read. आणि वचनाच्या पुढे आम्ही घेतो. When Samuel had told him to wait in Gilead and I would come, he tarried 7 days. 8 verse onward we read after 14. And he tarried 7 days according to the set time that Samuel had appointed. But Samuel came not to Gilgal, and people were scattered from him. Then Saul said, bring hither a burnt offering to me, and peace offering, and he offered the burnt offering. शमूएलाने मुदत ठरवली होती ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला, पण शमूएल गिलगालास आला नाही, म्हणून लोक त्याचकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतपणे माझ्याकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. What do we read here? हाय वाचतो. The prophet Samuel, it was appointed by God in those days. आणि जो संदेशकार म्हणून शमूएलची त्या काळामध्ये देवाला निवडले. And Saul was appointed as a king over Israel. आणि शौलाची इस्रायलावरती राजा म्हणून निवडले. So these offices are totally different. आणि The priestly office and the kingly office. आणि त्यांची दोघांची जी कार्य आहेत
आहेत, जी कामं आहेत, ती दोन्ही वेगवेगळी टोटल होती. त्याचं शौलाचं एक राजाचं एक कर्तव्य वेगळं होतं आणि संदेष्टा म्हणून त्याचं एक वेगळं कर्तव्य. But in the kingdom of God, many times we try to do everything by our own self. पण बऱ्याच वेळेला आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही स्वतःच शाळे बनतो आणि स्वतःला इच्छेला येईल ते कमी करण्याचा प्रयत्न. Dear people of God, माझ्या प्रियाने, it is the grace of God upon our life today. आणि आज ही देवाची कृपा आज आमच्या जीवनावरती आहे. Through Christ Jesus, आणि येशूच्या द्वारे we are made one in the body of Christ. आणि आम्ही ख्रिस्तामध्ये आम्हाला एक करण्यात आले. Christ is the head and we all are members in this body. आणि ख्रिस्त हा मस्तक आहे आणि आम्ही सर्वजण त्या शरीराचे अवयव आहोत. But when we look into the Old Testament, ज्यावेळेस आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो, even God told Moses to separate the tribe of Levi to work to take care of the tabernacle, my house. आणि मग मोशेला सुद्धा देवाने आपण पाहतो की सांगितलं होतं की लेवी वंश जो आहे त्याला तू वेगळं कर, त्याला माझ्या मंदिराच्या सेवेसाठी त्याची नेमणूक कर. So Aaron and his children were separated, they were consecrated to do the work of the Lord in the house of God. म्हणून आरोन आणि त्याची जी लेकरं होती त्यांना वेगळं करण्यात आलं, त्यांना मंदिराची सेवा सोपवून देण्यात आली, त्यांना अभिषेक करण्यात आला. So Saul was a king at that time in Israel. आणि म्हणून इस्रायलामध्ये त्या काळामध्ये जो शाऊल आहे तो राजा होता. He was the first king over Israel. आणि तो पहिला राजा होता इस्रायलामध्ये. Thus far God himself was a king for his people. आणि आजवर देव स्वतः त्याच्या लोकांचा राजा होता. But the people demanded that we also need our own king, our likeness. आणि मग ते लोकांनी मागणी केली की आमच्यासारखा आमच्या मधलाच एक राजा आम्हाला पाहिजे. So God was not happy in that. आणि देव त्यामध्ये आनंदी. But still he agreed because of their demand. आणि मग तरीही लोक मागतायत, त्यांची इच्छा आहे म्हणून तो त्यासाठी सहमत झाला. So as a mediator, the Samuel the prophet was there. आणि मग मध्यस्थी म्हणून देवामध्ये आणि राजामध्ये शमूएल जो संदेष्टा आहे तो होता. And Samuel said, "You wait." आणि मग शमूएलने सांगितलं तू थांब. So it was his duty, King Saul's duty, to wait for the sacrifice. आणि मग ही राजाची शौलाची जबाबदारी होती की त्या अर्पण करण्यासाठी यज्ञ करण्यासाठी वाट पाहावी. But 8 verse it says, and he tarried 7 days according to the set time that Samuel had appointed. But Samuel came not in Gilgal, and the people were scattered from him. आणि मग त्याने काय केलं तर वाट पाहिली. जेवढे 7 दिवस सांगितले की तेवढी त्यांनी वाट पाहिली, पण तरीही तो आला नाही म्हणून लोक त्याच्यापासून पांगू लागले. So he was afraid पुन्हा घाबरला that my people who are with me, माझे लोक जे माझ्या बरोबर आहेत, oh, they are scattered, they are going away. आणि ते पांगत आहे, ते जात आहेत मला सोडून. So let me do it something, perform something miracle now. आणि मग मुलाच काहीतरी करू, एखादा चमत्कार करू, Bring the sacrifice. आणा ते बालपणा माझ्याकडे. And he offered the burnt sacrifice. आणि मग त्याला होम बली आणि शांतात्मा दिला. 10th verse, and it came to pass that as soon as he had made an end of the offering, the burnt offering, behold, Samuel came and Saul went out to meet him that he might salute him. त्याने होमाची समाप्ती केली. तोच शमूएल आला. तो शाऊल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला. Dear people of God, I can tell a lot of things here. Actually, many times we see in the body of Christ. आणि माझ्या प्रियानो, पुष्कळशा गोष्टी तुम्हाला इथे सांगू शकतो. Yesterday night also we actually had pastors, only 2-3 were there, and we had a fellowship and then we were discussing a lot of things. आणि काल सुद्धा आम्ही 2-3 पालक आम्ही एकत्र होतो आणि पुष्कळशा गोष्टींविषयी आम्ही चर्चा केली. Now today many pastors have come up. आणि आज पुष्कळशे पालक जे आहेत they have become own proclaimed, self-proclaimed pastors. आणि असे स्वयंघोषित पालक बदल झाले. No, now they must have now ordained and they've taken the certificate, everything is there.
कदाचित आता त्यांनी आम्ही अभिषेक करून घेतला असेल, सर्टिफिकेट वगैरे मिळवले असेल, ती गोष्ट वेगळी आहे. But there are many who are coming up as pastors in the world today. पण आज पुष्कळ असे आहे जे पालकीय सेवा म्हणून स्वतःला स्वयंघोषित म्हणून पाळत करतात. Last month I want to go to one place. I don't want to mention all that name. आणि गेल्या महिन्यामध्ये मी एका ठिकाणी गेलो होतो, मला ती जागा नमूद नाही करायची. So discussion was going on. आणि मग तिथे चर्चा चालली. One family had some misunderstanding with the pastor. आणि मग एक परिवारानं काहीतरी गैरसमजूत झाली पालकाबरोबर. So then they called another pastor. मग त्यांनी दुसऱ्या पालकाला बोलवलं. And they said, Pastor, we have decided to come to your church. म्हणजे की पालक साहेब, आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही तुमच्या चर्चा. So pastor said, you cannot do that. त्या पालकाने म्हटलं नाही, तुम्ही असं नाही करू शकत. Did you consult your pastor? Did you talk to him? Did you try to clarify the things? आणि मग ते म्हणाले की काय तुम्ही तुमच्या पालकाशी बोललेला आहात का? तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी क्लिअर केलेल्या आहेत का? Then they said, no, but we don't want to do that now. आणि मग ते म्हणाले की नाही, ते काय आम्ही केले नाही, पण आम्हाला करायचं पण. If you don't accept us, then we will start our own ministry. आणि जर तुम्ही आमचा स्वीकार केला नाही तर आम्ही स्वतःची सेवा सुरू करतो. Because there is a little misunderstanding between pastor and the family. थोडीशी गैरसमजूत पाळत आणि परिवारामध्ये झाली. This family is ready to start their own ministry. आणि हा परिवार स्वतःची सेवा सुरू करायला तयार आहे. There are a lot of examples I can give. Yesterday night, for a long time, we had discussion on this matter also. काल पुष्कळशा गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो. काल सुद्धा पुष्कळ वेळ आम्ही ह्याच विषयावरची चर्चा करत होतो. Dear people of God, we need to be very careful today. आणि आज आम्ही खूप काळजीपूर्वक असतो. God has appointed His people, the pastors, or a church. We need to understand. We need to know their calling, and by their fruits, we need to recognize them. आणि मग देवानं पाळक याचकीय सेवा म्हणून कोणाला निवडलेलं आहे, आम्ही ते समजून घेतलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या फळावरून आम्ही त्यांचं जे योग्यता आहे तेही आम्हाला समजून घेतली पाहिजे. There is one more person. आणखी एक They said, there is a problem. There was a little problem. I don't want to explain again. The guests will start again on that. आणि मग आणखी एक व्यक्ती आहे आणि अशाच समस्या आहेत की काही. And then he consulted me. आणि मग त्यांनी मला विचारलं. I advised him to restore, and then finally I understood that he started his own ministry. He became a pastor because he has got money. आणि मी त्यांना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला, पण नंतर मला कळलं की ते स्वतःच आता पाळत झालेले आहेत, स्वतःची सेवा सुरू केलेली आहे, कारण त्यांना पैसे He has got a lot of money. Because his wife was in abroad and she has earned well, and they both are not working still, and they have got a lot of money. पुष्कळचा पैसा आहे आणि मग तो पैसा. So instead of building the kingdom of God, many are busy in building their own kingdom. आणि देवाचं राज्य बांधायचं सोडून पुष्कळचे जण जे आहे ते स्वतःचं राज्य आणि स्वतःच्या गोष्टी गाजवण्याचा प्रयत्न करतात. Saul thought of himself, not of God. आणि शाऊलाने स्वतःचा विचार केला, देवाचा नाही. Oh, if I don't do this, then people are scattered. जर का मी हे केलं नाही तर लोक पांगतील, लोक जातील. So here Saul was pleasing man. आणि ते शाऊल माणसाची मनोधरणी करण्याचा. We cannot take the God's appointed people's place. मग तो वाट बघायला तयार नाही की जे देवानं निवडलेले याचक आहे, देवाला संतोष देण्याचा तो प्रयत्न करत नाहीये. There was a family. आणखी एक परिवार There the brother he went to be with the Lord now. आणि मग आहे परिवार ते बंधूचे आहेत, प्रभूकडे गेलेले आहेत. Very sad story. खूप दुःखद गोष्ट आहे. Nicely the whole family was growing in the Lord. आणि खूप चांगला परिवार सगळा प्रभूमध्ये वाढत होता. Then the family was scattered from this church. आणि मग ते परिवार जो आहे चर्च मधून थोडा वेगळा झाला. He started his own ministry in the house. आणि घरामध्ये स्वतःची सेवा सुरू केली, मीच पाळत.
One daughter's marriage was done, and the second daughter's marriage, he became pastor. He only anointed, he only laid his hands, he solemnized the marriage also. एका मुलीचं लग्न केलं होतं, दुसऱ्या मुलीचं लग्न करायला बापच पाळत झाला, त्यानंच विधी चालवला, त्यानंच सगळं डोक्यात हात ठेवून प्रार्थना केला, आशीर्वाद दिले, सगळं करतो. Why? God has not anointed me. I am a pastor now. का देवाने मला निवडले का? मग मी पाळते. Whom are we trying to please? मी कोणाला सांगतो? Whom we are trying to show ourselves? आणि आम्ही कोणाला दाखवण्यासाठी? It is nothing but the self-deception. आणि मग हे दुसरं काही नाही, स्वतःची फसवणूक करतो. And that is what Saul did against God. हीच गोष्ट शाऊलाने देवावर. He just didn't rebel against God, but he went under self-deception. आणि मग त्याने फक्त देवाच्या विरुद्ध बंडच केलं एवढं नाही, तर तो स्वतःची फसवणूक करून घेऊ लागला. And the second thing was a self-exaltation. आणि मग स्वतःचा अभिषेक, स्वयंघोषित. I'm a pastor. आता मीच पाळतो. I'm so and so pastor. Yesterday, lot of things we had. We discussed also on that. We need to sometimes come like this and share our things. काल आम्ही बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली आणि त्यावरती चर्चा केली की कधी कधी एकत्र येऊन आणि एकमेकांना मी आपल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. It is not an easy thing. हे सोपी गोष्ट नाही. You can ask my wife how many watches I got in my house. तुम्ही माझ्या पत्नीला विचारू शकता की किती घड्याळ माझ्या घरात आहे. Bunch of wristwatches I got. आणि मग भरपूरशे घड्याळ माझ्याकडे आहेत. I was a traveler. I was fond of watches. आणि मग मी प्रवास करणार होतो आणि मला घड्याळ खूप आवडायचे. I had a different kinds of bike watches there. What not? I'll show you sometime. I'll display them. I'll make an exhibition of that. आणि पुष्कळशा प्रकारचे घड्याळ माझ्याकडे आहे आणि कधी कधी त्याचं प्रदर्शन आपण करूया. You know, there was a time when I was in Mumbai. आणि एक काळ होतं ज्यावेळेस मी मुंबईमध्ये. You know, I have shared on the giving that, you know, half of my salary, the honorary, not the salary, honorary which I had, God told me that we need to sacrifice, give it in the house of the Lord. आणि मग जे काही मानधन मला मिळत होतं तर देवाने मला सांगितलं की तो निम्म जे आहे ते आज मला अर्पणामध्ये घालायचं. Whatever I had, I put it. आणि जे काय होतं ते मी घातलं. So the pastor said, today those who are not comfortable, he did not knew that I'm going to share, but tomorrow I'm giving you chance again to bring offering. आणि मग पालकांनी ते सांगितलं की जर ठीक आहे आज तुम्ही तुमची तयारी करून आला नसाल तर आज मी तुम्हाला सांगत आहे आज सर्व आणि मी पुन्हा उद्या आपण अर्पण घेऊया. Next day I had a struggle, but still I prepared. I wanted to obey God. I took the money with me, whatever the balance was there, and next day he announced, he preached on the giving. I gave my whatever I had, everything. आणि मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मनामध्ये मी थोडी युद्ध चाललं होतं कसं करायचं कसं द्यायचं. पुन्हा मी ठरवलं, देवात निर्णय घेतला आणि जे काय माझ्याकडं होतं ते त्यांनी पुन्हा त्यांनी सांगितलं, पुन्हा ते अनाऊन्स केल्यानंतर मी घातलं चेक. Many gave their golden chains, rings, and I didn't have more than that, anything I could give. I had a Seiko 5 black watch with me at that time. आणि मग पुष्कळांनी कोणी वेळाची चेक दिली, कोणी काय दिलं. माझ्याकडे जेवढं होतं ते मी ऑलरेडी दिलं होतं, त्यापेक्षा जास्त काहीच नव्हतं माझ्याकडे. What else I can give to God? मी काय देऊ शकतो आणखी? माझ्याकडे त्या काळामध्ये Seiko पेनचं एक काळं घड्याळ. It was a really beautiful watch. आणि ते खूप सुंदर घड्याळ होतं. And yesterday night I was reminded of that. आणि काल रात्री मला पुन्हा त्याची आठवण आली. I gave it in offering. आणि मी ते अर्पणामध्ये टाकून दिलं. And I got so many watches today. Lord has blessed me. आणि मग आज पुष्कळशी घड्याळ आज देवाने मला दिलेली आहे, तर मी आशीर्वादित झालो. Whom we are trying to please, that is my question. आणि मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो, मी कोणाला आनंद देण्याचा प्रयत्न. We try to exalt ourselves, self-proclamation. आणि आम्ही स्वतःला स्वयंघोषित करून आम्ही स्वतःचं समाधान करण्याचा प्रयत्न करत आहोत. We try to self-exaltation. आणि आम्ही स्वतःचा अभिषेक स्वतःच करत आहे. We go under self-deception. आणि अशाद्वारे आम्ही स्वतःची फसवणूक करून घेतो. So Samuel told Saul came and Saul went to be demanded. The 11th verse, and Samuel said, "What hast thou done?" And Saul said, "Because I saw the people were scattered from me, that thou comest not within the days appointed,
and the Philistines gathered themselves together at Michmash. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले? शौलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि फलिष्टी लोक मिखमाश येथे एकत्र जमून आले. So 30th verse says, Samuel said unto Saul, thou hast done foolishly. Thou hast not kept the commandment of the Lord thy God, which he commanded thee. For now would the Lord have established thy kingdom upon Israel forever. शमूएल शौलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाही. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे प्रस्थापिले असते. But 14th verse, but now thy kingdom shall not continue. The Lord hath sought him a man after his own heart. The Lord hath commanded him to be captain over his people, because thou hast not kept that which the Lord commanded thee. पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धाडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. Dear people of God, अशा प्रियाने 13th, 14th verse is very important here. 13 आणि 14 वचन खूप महत्त्वाचं आहे. The Saul did not, he walked foolishly, he has done things foolishly. आणि शौलाने मूर्खपणाच्या गोष्टी केल्या. After God has commanded him, he has not obeyed God. आणि देवाला आज्ञा करून सुद्धा त्याने त्या आज्ञेचं पालन केलं नाही. So Samuel told, but now thy kingdom shall not continue. The Lord hath sought him a man after his own heart. The Lord hath commanded him to be captain over his people, because thou hast not kept that which the Lord commanded thee. शब्द म्हणत आहे की पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य धाडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला दिलेली आज्ञा तू पाळली नाही. Dear people of God, माझ्या प्रियाने, first we saw now from the 15th chapter आणि मी 15व्या अध्यायामधून मी पाहिलं that Saul disobeyed God, rebelled against God. आणि देव शौलाने देवाच्या विरुद्ध बंड केलं. God had told to kill Amalekites utterly and destroy all and everything. आणि देवाने त्याला सांगितलं होतं की अमालेकांचा संपूर्ण संहार कर. There he disobeyed, rebelled against God. तिथं त्याला देवाच्या आज्ञेचं पालन केलं नाही. Now we saw in the 13th chapter, already God warned him. Clearly he told, Samuel told that you have not kept the word of the Lord. आणि आम्ही आधीच पाहिलेले आहे की देवानं त्याला ताकीद दिली होती. शमूएलाने स्पष्टपणे त्याला सांगितलं होतं की तू देवाचा शब्द पूर्णपणे पाळलेला नाहीस, योग्यपणे पाळलेला नाहीस. 14th verse, now thy kingdom shall not continue. The Lord hath sought him a man after his own heart. आणि मग 14व्या वर्षामध्ये सांगितलेलं आहे की आता तुझं राज्य कायम राहणार नाही, कारण देवानं आपल्या मनासारखा मनुष्य त्याला पाहिजे तसा तो निवडलेला आहे. From the little to the lowest, God chose him. आणि त्या खालच्या तुच्छ मुळामधून स्वतःला तुच्छ समजत असताना तिथून देवानं त्याला निवडलं. He made king over Israel. त्याला देवा इस्रायलावरती त्याला राजा म्हणून नेमलं. But he forgot God. तो देवालाच विसरला. When Samuel told him that now you are rejected, God has chosen a man after his own heart to be king over Israel. ज्यावेळेस निदान शमूएलाने सांगितल्यानंतर तरी, कारण बऱ्याचदा आम्ही स्वतःला आपल्याला कळत नाही की आपण काय करत असतो, पण ज्यावेळेस एखादं वचन आपल्याकडे येतं किंवा एखादा व्यक्ती आम्हाला सांगतो, देवाचा सेवक सांगतो की तुला देवाने धिक्कारलेलं आहे, देवाने जे काही तू केलेलं आहेस त्या पदावर तुला धिक्कारलेलं आहे. First he did mistake. पहिल्यांदा त्याने चूक केली. Again he did a mistake. पुन्हा त्याने चूक केली. He didn't care God at all. त्याने देवाचा विचारच केला. When God had appointed him, ज्यावेळेस देवाने त्याची नेमणूक केली, you sought the Lord
when he heard this, he would have knelt down. He should have repented before God, and he should have said, Lord, I have sinned against you. आणि मग जेव्हा निदान समजल्यावरती की आम्ही काय चूक केली, काय मूर्खपणा केला, तेव्हा तरी त्याने स्वतः गुडघ्यावर यायला पाहिजे होतं, पश्चाताप करायला पाहिजे होता, कबुली द्यायला पाहिजे होती की देवा मी तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. He is sitting on the chair as a king. आणि तो त्या सिंहासनावर राजा म्हणून बसलेला आहे. And soon he will be rejected. Somebody else will sit on that chair. आणि मग लवकरच राजपदावरून त्याला धिक्कारलं जाईल, दुसरा कोणीतरी त्या सिंहासनावर येऊन बसेल. You are a boss, whatever you are in the house, maybe home minister or whatever minister you are. But suppose God's word come to you that you will be rejected, your seat will be taken off. आणि मग तुम्ही कोणीही असाल, तुम्ही अधिकारी असाल, कुठले मिनिस्टर असाल, जे काय असेल, पण ज्यावेळेस वचन तुमच्याकडे येत आहे की तुमचं ते पद काढून घेण्यात येईल. Forget about the people. लोकांचं विसरून जा. But when God is speaking to us, त्यावेळेस देव आमच्याशी बोलतो. how serious are we? आणि मग आम्ही किती गंभीर असलं पाहिजे. Saul, knowing that he has come from the least of all the tribes, but the least among all the families, आणि मग त्या शौलाला स्वतःला माहिती होतं की तो सर्वात खालच्या कुळामधून आलेला होता आणि त्या कुळामध्ये सुद्धा अतिशय खालच्या परिवारामधून तो आलेला होता. in spite of that, God chose him to be king over Israel. आणि तेवढं असून सुद्धा देवाने त्याला राजा म्हणून नेमणूक केली. Once upon a time, we were in the darkness in the world. आणि एकेकाळी आम्ही सुद्धा अंधारामध्ये त्या जगामध्ये चाचपडत होतो. Our end was destiny, was the hell. आणि आमचं जे गंतव्य होतं ते म्हणजे नरक होतं. Eternal destruction. आणि सार्वकालिक नाशाचं हे होतं. But God had mercy upon us. देवाने आमच्यावरती दया केली. God chose us देवाने आमची निवड केली. to be His royal priesthood, chosen generation. आणि त्याचं राजकीय याजक म्हणून निवडलेला वंश म्हणून. Then how do we take seriously the appointment which the Lord has given us? जी नेमणूक आम्हाला देवाने दिलेली आहे, त्या नेमणुकीविषयी आम्ही किती गंभीर असले पाहिजे. Till the last breath of my life, that is my prayer to the Lord. Till the last breath of my life, I will serve Him. आणि ही माझी प्रार्थना देवाकडे आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देवाची सेवा करेन. Without Him, I have told the Lord, if I have to live on this earth without You, just take away my breath. आणि मी देवाला बोललेलो आहे की जर देवा तुझ्याशिवाय जर मला या पृथ्वी तलावरती जगावं लागलं तर तू माझा श्वास काढून घे. Here I am not here standing before you to please anybody. आणि इथं मी तुमच्या समोर कोणाला आनंद देण्यासाठी किंवा दुसऱ्याचं कौतुक करण्यासाठी उभारलेलो नाही. And you know, no support for us, and nobody is sponsoring or nobody is giving any money to us. आणि मग तुम्हाला सर्वांना देखील माहिती आहे की कोणी आम्हाला काही सपोर्ट करते किंवा त्यामधला मोबदला आम्हाला कोणी देत नाही. We are doing it because understanding the Lord has chosen us, we are standing before you. आणि हे आम्ही स्वतः आमच्या इच्छापूर्ती करत आहे कारण आम्हाला माहिती आहे की देवाने आम्हाला निवडलेलं आहे आणि मी त्याच्या समक्ष सांगतो. King Saul thought always that he is right. आणि मग शौलाला नेहमीच वाटत होतं की तो नेहमीच योग्य आहे. Oh, he thought he knows everything. त्याला वाटत होतं की अरे मला सगळं He knows better than everybody. आणि सगळ्यांपेक्षा जास्त मला माहिती And better than even also God. देवापेक्षा. That's where he went under deception and he was rejected by God. आणि म्हणून तो फसवणुकीमध्ये गेला आणि त्याला देवानं नाकारलं. Dear people of God, अशा केलं. don't take calling of God upon your life lightly. आणि तुमच्यावरती जे देवाचं पाचारण आहे ते सहज घेऊ नका. Today we are given as an authority to become His children. आणि आज देवानं आपल्याला त्याची लेकरं म्हणून घडवलेलं आहे. Now God in the body of Christ today, God has appointed in each its place with a purpose. आणि देवानं आज ख्रिस्ताच्या शरीरामध्ये प्रत्येकाला एक जागा दिलेली आहे, काहीतरी उद्देशाने दिलेली आहे. And we all are here not by accident or not by our own wish. आणि आपण सर्वजण आज इथं आहोत आपल्या स्वतःच्या इच्छे
गदरीचा मी आलेलो नाहीये. It is God's appointment, God's chosen you, and He has blessed over here. ही देवाची नेमणूक आहे. देवाने तुमची निवड केलेली आहे आणि देवाने तुम्हाला इथं ठेवलेलं आहे. Don't think once you are saved, you have accepted Christ, means heaven is granted for you. आणि असा विचार करू नका की एकदा देवाने तुमची निवड केली, देवाने तुम्हाला तारण दिलं तर स्वर्ग आता तुमचंच आहे, आपला वारसा तिथं आहे, असा विचार करू नका. When God anoints us with His Holy Spirit, ज्यावेळेस देव त्याच्या पवित्र आत्म्याने अभिषेक करतो, still it is possible that we will be rejected by God. तरीही शक्यता आहे की आम्ही देवाच्याकडून आम्हाला नाकारलं जाऊ. When we rebel against God, ज्यावेळेस आम्ही देवाविरुद्ध बदल when we quench the Holy Spirit, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याला खिंडतो, when we grieve the Holy Spirit, आणि ज्यावेळेस आम्ही त्या पवित्र आत्म्याला विझवून टाकतो, when we disobey God, आम्ही ज्यावेळेस देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही, that is the time we will be rejected. आणि ती वेळ असते ज्यावेळेस आम्हाला देव नाकारतो. After doing this mistake also, God told again, Samuel told him, go. Now God is sending you to Amalekite. Go and utterly destroy them. आणि मग हे चूक केल्यानंतर सुद्धा शमूएलाने त्याला सांगितलं होतं की जा आणि अमालेक्यांच्या विरुद्ध त्यांना मार दे आणि त्यांचा संपूर्ण संहार कर. In spite of that, he disobeyed God. एवढं असून सुद्धा त्याला देवाच्या आज्ञेचं पालन केलं. And he is telling Samuel that, I have obeyed the Lord. आणि तो शमूएल असं म्हणत आहे, मी देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे. That's why Lord has taught us, religiousness and righteousness is totally different. आणि म्हणूनच देवाने आपल्याला शिकवलेलं आहे धार्मिकता आणि नीतिमत्ता हे Don't go under deception. आणि फसवणुकीमध्ये नाही. Walk righteously before God. देवासमक्ष नीतिमत्वानं चाला. As the word has come to us from Jeremiah 17:10, one day God will reward us according to our works. आणि जसं आज ते जगाचं वचन आपल्याला आलेलं आहे यिर्मया याचा 17व्या अध्यायामधून की एक दिवस आपापल्या कृत्यानुसार देव आमचा न्याय करणार आहे. What we sow we shall reap it. आणि जे आम्ही पेरणी करणार आहे त्याचीच कापणी आम्ही करणार. Saul saw his selfishness and he was rejected by God. आणि शाऊलाने स्वतःचा स्वार्थीपणा तिथं जी पेरणी केली आणि त्याला देवाने धिक्कारलं. God in His mercy and love He chooses us. आणि देव त्याच्या दयेमध्ये आणि प्रीतीमध्ये तो आमची निवड करतो. But it is our responsibility to keep the calling in our mind. आणि ही आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे तारण आहे जे पाचारण आहे त्याला